आपण पाहतोय सूर्याच्या किरणांनी रामलल्लांचा सध्या अभिषेक होतो। शास्त्रज्ञांकडून विस्तृत चाचणी करण्यात आली आणि या चाचण्यांमधून पितळी नळ्या असेल आणि भिंगाचा वापर करून रामलल्लांच्या कपाळावर प्रकाश किरण निर्देशित करण्याचं हे तंत्र विकसित केलेलं आहे आणि याला सूर्यतिलक असं नाव दिलेलं आहे। हजारोंच्या संख्येने भक्त सध्या अयोध्येत आहेत आणि याची देही याची डोळा हा अनुभव जो आहे तो प्रत्येक रामभक्त या ठिकाणी घेतोय। चार मिनिट रामलल्लांच्या कपाळावर हा सूर्यतिलक असणार आहे। यावर्षीचं हे खास असं आकर्षण आहे। सूर्याच्या किरणांनी रामलल्लांचा हा अभिषेक होतोय। हे एक विशिष्ट तंत्रज्ञान आहे ज्याच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून मेहनत केली जाते। हजारो भक्त आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती गेल्या कित्येक दिवसांपासून या दिवसाची सुरू होती। हजारो भक्त अयोध्येत दाखल झालेले आहेत तर संपूर्ण मंदिर परिसर सुगंधित फुलांनी सजवण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार CBRI येथील वैज्ञानिकांनी हे विशेष तंत्र विकसित केलेलं आहे। 22 जानेवारी 2024च्या प्राणप्रतिष्ठेनंतरची ही पहिलीच मोठी रामनवमी आहे आणि त्यामुळे विशेष खबरदारी देखील घेतली गेली आहे। ठीक 12 वाजता सूर्यकिरण जी आहे ती परावर्तित होऊन प्रभू श्रीरामांच्या कपाळावर दिसली आपल्याला आणि हा सोहळा 4 मिनिट चाललेला आहे। ही कम्प्युटराइज्ड यंत्रणा आहे। यामध्ये वैज्ञानिकांनी सूर्याच्या गतीचा सखोल असा अभ्यास केला आणि ही यंत्रणा बनवलेली आहे। आणि विशेष म्हणजे पुढील 19 वर्षापर्यंत सूर्याच्या बदलत्या स्थितीनुसार यात कोणत्याही बदलाची गरज भासणार नाही। रामलल्लांचा दरबार सुवर्णालंकार आणि नवीन डिझायनर वस्त्रांनी सजवला गेलेला आहे। संपूर्ण मंदिर जे आहे ते आपण पाहतोय सुगंधित फुलांनी सजवलं गेले। प्रभू श्रीरामांना 56 प्रकारच्या पक्वानांचा भोगही लावण्यात येणार आहे। मथुरेहूनही विशेष प्रसाद आलेला आहे। मोठ्या संख्येने भक्त आपण पाहतोय या मंदिरात सध्या पोहोचलेत। अधिक माहिती आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्याला देतात। चंदन, आपण पाहतोय अयोध्येत आज राम जन्मोत्सवाचा उत्साह आहे, काय सांगाल? निश्चितपणे आपण बघितलं की काल महाराष्ट्रामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा झाला आणि आज रामनवमी साजरा होतोय। कारण यावेळेला दोन नवम्या ज्या आहेत त्या जोडून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सूर्याचं दर्शन घेणारी जी नवमी आहे की त्या भागांमध्ये साजरी होत असल्याने महाराष्ट्रामध्ये काल आपण बघितलं
ठिकाणी रामनवमीचा उत्सव साजरा झाला। आज अयोध्येमध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा होतोय आणि हजारो लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाम पतयः अशा पद्धतीचा जो श्लोक आलेला आहे त्याचं पुण्याचं संचित करण्यासाठी आपण रामाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यातही प्रभू श्री रामांच्या चरणांचं दर्शन घेतलं पाहिजे असं धर्मशास्त्रात सांगितलंय आणि त्यानुसार आज लाखो भाविक जे आहेत ते अयोध्येत दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे सूर्यकिरण जे प्रभू श्रीरामचंद्रांच्या या अत्यंत लोभस आणि सुंदर अशा मूर्तींच्या चरणांना स्पर्श करत आहेत त्या सूर्यकिरणांनी देखील प्रभूंच्या चरणांचं दर्शन घेतलेलं आहे। त्याच्यामुळे हा अलौकिक अद्वितीय असा सोहळा जो आहे तो लाखो भाविकांनी या ठिकाणी याची डोळा अनुभवलेला आहे आणि हा जो सोहळा आहे हा वर्षातनं एकदा। अगदी धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।